काल आपण शाब्दिक उदाहरण या ठिकाणी पाहिले होते. त्यामध्ये 4 गणिते या ठिकाणी आपले झाले होते. त्यानंतरचा क्वेश्चन या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर 5वा क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे या स्वाध्यायामधल्या एक्सरसाइज किंवा प्रॅक्टिस सेट 1.5 मधला हा क्वेश्चन आहे. काय आहे, two types of boxes A and B are to placed in the truck having a capacity of 10 tons. तर दोन प्रकारचे बॉक्सेस आहेत A आणि B आणि त्या ट्रकची पूर्ण कॅपॅसिटी किती आहे या ठिकाणी 10 टन्स आहे. When 115 boxes of type of A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weight 10 tons. But when 260 boxes of type A are loaded in the truck, can still accommodate 14 boxes of type B, so that it is fully loaded. Find the weight of each type of boxes. Okay. Now solution ला सुरू करतो आपण. तर तुम्हाला माहित आहे वजनाच्या मध्ये काय होते, 1 क्विंटल बरोबर आहे 1 क्विंटल बरोबर आहे 100 kg आणि असे 10 क्विंटल बरोबर आहे 1 टन होतो. काय ठिकाणी 10 क्विंटलचा 1 टन म्हणतात. तर अशा प्रकारच्या ठिकाणी तुम्हाला टनची भाषा त्यांना वापरली आहे. आपलं पण टनचंच उत्तर या ठिकाणी काढायचं आहे. हे थोडक्यात तुम्हाला कळावं कितीचा 10 क्विंटलचा 1 टन होतो. ओके, कितीचा 10 क्विंटलचा 1 क्विंटल बरोबर आहे 100 kg. तर मग असे जवळपास 100 10 वेळेस एकत्र आले की मग त्याचा 10 क्विंटलचा काय तयार या ठिकाणी 1 टन तयार होतो. तर या ठिकाणी टनची भाषा आपल्या ठिकाणी सांगलेली आहे. ओके, नाव तर मग या ठिकाणी आपण आपल्याला विचारलं की त्या दोन बॉक्सेस सेपरेटली या ठिकाणी वजन किती आहे काय आहे. तर आपण गृहीत धरूया ए टाईपचे बॉक्सेसचं वजन या ठिकाणी x टन आहे आणि बी टाईपच्या बॉक्सेसचं वजन या ठिकाणी काय आहे y टन आहे. ओके, तर गृहीत धरूया आपण सोल्युशन किंवा आपलं हे क्वेश्चन नंबर आहे 5. ओके, तर solution, let weight of A type of boxes is one box असं तरी या ठिकाणी चालते. box is x ton and y type box is B type box is y ton. Okay, असं गृहीत धरलं आपण. लेट वेट ऑफ A type box is x ton and B type box is y ton. या दोघांचं वजन या ठिकाणी आपण गृहीत धरलं. मग त्यानंतर मग आपली अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन कडे जायचं आहे आपला. देन नाव टोटल वेट ऑफ सच किती घेतले पहिल्या कंडिशन मध्ये 115 बॉक्सेस 115 boxes of A type. ओके, A टाइपच्या 150 बॉक्सेसचं वजन काय होईल मग 115 into x.
एका बॉक्सचं वजन x टन आहे, तर अशा 150 बॉक्सचं वजन किती होणार? 150 गुणिले x, म्हणजे किती झाले हो? 150 x टन. ओके. सिमिलरली त्यानंतर टोटल वेट ऑफ सच अ किती 100 boxes of B type, 100 boxes of B type, B टाइपच्या बॉक्सेस या ठिकाणी 100 गुणिले y इज इक्वल टू 100 टन. ओके. मग त्या गाडीची कॅपॅसिटी किती आहे? अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन हे दोन्ही बॉक्सेस जर आपण लोड केलं त्या ट्रकमध्ये तर एकूण वजन या ठिकाणी भरते 10 टन. म्हणून अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, व्हॉट इज अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन? या दोघांची बेरीज म्हणजे किती? 150x प्लस 100y इज इक्वल टू 10 टन. म्हणजे टन मध्ये आहे. आपण डिवाइड करून घ्या बोथ साइडला 10 डिवाइडिंग बाय 10 ऑन बोथ साइड. ओके. मग काय झालं? 10 भागल्यानंतर 15x प्लस 10y इज इक्वल टू 1. याला इक्वेशन नंबर आपण फर्स्ट नाव घ्या. सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन मध्ये काय आपल्याला की आपला ए टाइपचे 260 चेंज करायचं आपल्याकडे. बीचे जे 260 घ्यायचं आहे आणि बीचे 100च्या ऐवजी 40 घ्यायचं फक्त. तर फक्त सेकंड कंडिशन मध्ये काय होईल? 216x प्लस 14y इज इक्वल टू इथं पण 10च आहे. दोघांचं वेट म्हणजे गाडीच्या त्याच्यामध्ये आपण बॉक्सेस कमी केलं तर जास्त केलं तर काय फरक पडणार नाही. त्यांचं वेट काय आहे तो सिमिलर आहे. ओके. तर नाव म्हणजे इन द सेम केसला आपण लोडेड बी ए टाइप बॉक्सेस (216) is equal to 216x and B type is 14y. ओके. आणि या दोघांची जे बेरीज घेतली आपण सेम वाक्य इथं तसंच लिहायचे आणि त्या दोघांची बेरीज घेतली आपल्या ठिकाणी भेटलं 10. त्याला जर आपण 10 ने डिवाइड करून घेतलं तर काय भेटते? इथं 26x प्लस dividing by 10 on both sides, 26x plus 4y is equal to 1. ओके. तर या ठिकाणी इथं 4y आहे, इथं 10y आहे. ओके. बरोबर आहे. तर आपल्या या ठिकाणी आता उडवायचं आहे तर काय करावं लागेल? याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे इथं 20 आहे, इथं पण 20 आहे. ओके. 10 दोन्ही 20, 4 पंचे 20. ओके. म्हणून काही आपण म्हणूया मल्टीप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 2 and second by 5. ओके. कोई गेट असं जर केलं तर आपल्याला काय भेटते? मग ह्याला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 15 दोन्ही 30,
15 दूनी 30 x 10 दूनी 20 y बे एक बे याला इक्वेशन नंबर आपण थर्ड नाव घेऊया. त्यानंतर याला जर 5 ने मल्टिप्लाय केलं आपण 5 × 30 चलो 3 5 दूनी 10 13 130 x प्लस 5 चौक 20 y इज इक्वल टू 5 1 5. इक्वेशन नंबर 4 नाव घेऊ. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 4. 5 मधून 3 वजा करूया आपण. म्हणून 5 ला अगोदर लिहून घ्या. 30x 20y इज इक्वल टू 5. 30x प्लस 20y इज इक्वल टू 2. वजा के साइन के माइनस माइनस हे माइनस 130 मधून 30 गेला 100 आहे. 100x प्लस इकडले 20 5 मधून 2 गेले 3 आहे. ठीक आहे. x इज इक्वल टू 100/3 टर्म. हे x आलं म्हणजे एक टाईपचे बॉक्सेस वजन आलं. हे व्हॅल्यू आपण पुट करावं लागेल. पुट द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 100/3 टर्म. म्हणजे 100/3. हा हेडलाईन आपल्याला काय करावं लागेल त्याचा पुट करावं लागेल कशामध्ये इन इक्वेशन फर्स्ट. व्हॉट इज द फर्स्ट इक्वेशन 15x प्लस 10y इज इक्वल टू 1. मग x च्या ऐवजी आपण व्हॅल्यू ठेवणार 15 गुणिले 100/3. 3 × 3 3 × 5 15 प्लस 10y इज इक्वल टू 1. ओके. मग किती राहिले इथं 500 अधिक 10y इज इक्वल टू 1. 10y इज इक्वल टू 1 मायनस 500. बरोबर आहे. y इज इक्वल टू 499. काय करते इथं 5 × 10 5 × 15 9/20. 10y is equal to 1 minus 9/20. 10y is equal to 20 minus 9/20.
याला पण जर डिवाइड करून घेतलं तर 2 जर मल्टिप्लाय करून घेतलं डिवाइड करून घेतलं ना तर वर येते 5.5 डिवाइड बाय 10. मग हा y इज इक्वल टू 5.5 डिवाइड बाय हे पहिल्याचा 10 इथला गुणाकार आता 3 भागाकारात जाईल म्हणजे गुणिले 10 y इज इक्वल टू 5 into 5 डिवाइड बाय 100. ओके, तर थोडक्यात आपण या ठिकाणी केजीमध्ये कन्वर्ट करून घेऊ शकता किंवा टर्नमध्ये पण याचं उत्तर लिहू शकता. ओके, तर शेवटी फायनली तुम्हाला आन्सर या ठिकाणी घ्यावा लागेल. द वेट ऑफ ए टाईप बॉक्सेस इज 3 डिवाइड बाय 100 टन टनमध्ये सांगायचं तर, आणि बी टाईप बॉक्सेस इज 5.5 किंवा 55 kg मध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगता येते. ओके, याला शेवटी तुम्हाला ठिकाणी आन्सर लिहिता येते आणि तुम्ही ते लिहू शकता, नेवर प्रॉब्लेम. एक क्वेश्चन राहिला आपला अजून. तर या क्वेश्चनमध्ये तुम्हाला ठिकाणी सांगितलेलं आहे काय, आउट ऑफ 1900 किलोमीटर we shall travel some distance by bus and some by aeroplane. Bus travels the average speed is 16 km per hour and the average speed of the aeroplane is 700 km per hour. It takes 5 hours to complete the journey. Find the distance we shall travel by bus. ओके, विशालने एकूण 1900 अंतर कव्हर केलं आहे आणि ते अंतर काही जण बसनं कव्हर केलं आहे तर काही एरोप्लेननं केलं आहे. तर बसनं जात असताना त्याची स्पीड होती 60 किलोमीटर पर आवर आणि एरोप्लेनची स्पीड होती या ठिकाणी 701 किलोमीटर पर आवर आणि एकूण त्याची टोटल जर्नी ठरली आहे त्याची 5 तासाची. ओके, तर पहिली कंडिशन अगोदर आपण ठिकाणी सुरुवात करूया की एकूण डिस्टन्स की त्यानं बसनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला काहीतरी केला असणार आहे आणि एरोप्लेननं काहीतरी डिस्टन्स त्यानं ट्रॅव्हल केलं आहे. ओके, म्हणून आपण क्वेश्चन घेताना स्टार्टिंगलाच सुरुवातीलाच घेऊया या ठिकाणी सोल्युशन मध्ये. लेट विशाल डिस्टन्स traveled by bus is x kilometer and by bus is and distance traveled by aeroplane is y किलोमीटर. बघा, त्याने एकूण डिस्टन्स समजा एवढं डिस्टन्स 1900 आहे, इथून स्टार्ट केला तर ए पासून बी पर्यंत एवढं टोटल या ठिकाणी 1900 किलोमीटर आहे. तर त्यामधलं त्यानं काही डिस्टन्स या ठिकाणी एक्स एवढं काय केला बसनं गेला
आणि बाकीचं उरलेलं जे काही डिस्टन्स आहे इथून एवढं तो y किलोमीटर काय केला, एरोप्लेनने गेला. म्हणजे टोटल डिस्टन्स हे दोघांचा म्हणजे त्याचा एवढा प्रवास ट्रॅव्हल झाला. या दोन्ही किलोमीटरचं आपण बेरीज घेतलं तर आपल्याला किती भेटला पाहिजे, 1900. ओके, म्हणून अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काहीच विचार न करता कोणाचाच कधीच करायचा नाही. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय हो, x प्लस वाय इज इक्वल टू 1900. याला फर्स्ट इथंच नव्हतं का. त्यानंतर वी नो दॅट, तुम्हाला माहित आहे काय माहित आहे हो, वी नो दॅट टाइमचा फॉर्म्युला आपला माहित आहे. कारण दुसरी कंडिशन आपल्याला टाइमची दिली आहे. ओके, तर आपल्याला एकूण डिस्टन्स माहित आहे आणि टाइम दोघांचा आपल्याला माहित आहे. स्पीड माहित आहे, स्पीड ऑफ बस ओके आणि स्पीड ऑफ एरोप्लेन ओके, हे दोन्ही माहित आहे. तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल, टाइम इज इक्वल टू ओके काय असते हो, डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके, तर फॉर बस साठी जर आपण काढलं, बसची स्पीड किती आहे, और स्पीड ऑफ बस स्पीड ऑफ बस इज इक्वल टू 16 किलोमीटर पर आवर आहे. म्हणून टाइम किती, टाइम टेकन बाय बस, टाइम टेकन बाय बस इज इक्वल टू x डिवाइडेड बाय 60. ओके, आवर्स, एवढे तास लागते. त्यानंतर टाइम टेकन बाय एरोप्लेन, एरोप्लेनचं डिस्टन्स किती आहे y, त्याची स्पीड किती आहे 700 किलोमीटर. ओके, मग दोघांचे अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू कंडिशन काय, सेकंड कंडिशन या दोघांची बेरीज म्हणजे काय हो, x डिवाइड बाय 60 प्लस y डिवाइड बाय 700 इज इक्वल टू किती, 5 तास ना. ओके, 5 आवर्स, 5 तास लागतात दोघांना एकूण. तर या ठिकाणी आपल्या दोघांचं काय करता येईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे करावं लागते. जर आपण दोघांचं एलसीएम काढलं आपण, सोपं जाईल. 600चा 60चा आणि 700चा आपण एलसीएम काढून बघूया. 60 आणि 700 ओके, तर काय भेटतं आपल्या ठिकाणी, 10 भाग जातो, 10 7 60, 10 7 70, एक एक शून्य कटला. तर आता अजून मला वाटते 2 भाग जाईल, बेत्रिक 6 बेत्रिक 6, एक उरला 2 पंचे 10. तर हे आला आपल्या ठिकाणी गुणाकार, 10 दोन्ही 20, 3 5 गुणाला 5, 7 1, 3 त्रिक 9 1 10, 105, 20 5 100, 4 0 10, 20 1 20, 20 10, 30 30 ला 0, सॉरी 20 0 0 0, 4 1, 20 1 20, 20 1 21. म्हणजे एलसीएम आपल्या ठिकाणी 21 आलेला आहे. डायरेक्ट आपल्या ठिकाणी मल्टिप्लाय करून घेऊ शकतो 21 ना 2100 ना. ओके, मल्टिप्लाइंग बाय 2100 on both
साईड. ओके, वी गेट. तुम्हाला काय भेटेल मग? याला जर इक्वेशन मल्टिप्लाय केला तुम्ही भागिले 60 नंतर y डिवाइड बाय 100 इंटू 21 गुणिले 5 गुणिले 21. तर हा शून्य कटला, हा शून्य कटला. 6 एक 6, 6 त्र्याण्णव 18, किती उरले? 3 आणि 2 2 उरले 35, 6 35 35 उरले. त्यानंतर हे 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. 7 एक 7, 7 त्रिक 21, 3 उरले इथं. तर काय आले काय? 35x प्लस 3y इज इक्वल टू 21 5च्या 5 200 आणि हे 2 शून्य. ओके, एवढं आलेलं आहे. त्याला इक्वेशन नंबर आपण सेकंड नाव देऊया. ओके, तर हे फर्स्ट इक्वेशन इथं आलेलं आपलं आणि हे सेकंड इक्वेशन. काय दोघांमध्ये फरक आहे ते जाणून घेऊया आपण आणि त्यांचं उत्तर काढूया आपण. तर इथं वजाबाकी करायचं म्हटल्यानंतर व्हेरिएबल इथला कोएफिशियंट 1 आहे, तर इथं 3 आहे, इथं 35 आहे. तर आपण 3 न मल्टिप्लाय करावं लागेल आपला इक्वेशन फर्स्टला. मल्टिप्लाइंग बाय मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3 वी गेट. काय भेटलं तुम्हाला? 3x प्लस 3y प्लस 19 त्रिक 57, 5700. ओके, मग सबट्रॅक्टिंग म्हणू आपण आता. काय म्हणूया आपण? सबट्रॅक्टिंग इक्वेशन थर्ड फ्रॉम सेकंड. 2 मधून 3 वजा करूया आपण. 35x 3y इज इक्वल टू 10,500 मायनस 3x प्लस 3y इज इक्वल टू 5,700. ओके, इथून 35 मधून 3 गेले, 32x राहिले. हे मायनस, हे मायनस, हे मायनस. 32x हे 3 3 कटले इज इक्वल टू हे 0 हे 0, 5 मधून 7 जात नाही, ह्याचा घेतला. ओके, इथे झाले 10, 10 मध्ये इथं 15 मधून 7 गेले, 5 आणि 3 8 राहिले. ओके, इथं राहिले वरी 9, 9 मधून किती गेले हो? 5 गेले, तर 4 राहिले, 4,800. x is equal to 48,000 divided by 32. ओके, तर 16 एक 16, 16 दोन्ही 32, 16 त्रिक 48. x is equal to 300 भागिले 2, याचा आला 150. x बरोबर आहे 150 किलोमीटर. हे बसनं डिस्टन्स ट्रॅव्हल केले. त्याला आपण पुटअप करूया. पुट द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 150 इन इक्वेशन फर्स्ट. फर्स्ट इक्वेशन आहे आपला x प्लस वाय इज इक्वल टू 1900. x ची आली या ठिकाणी 150 प्लस वाय इज इक्वल टू 190. ओके, y इज इक्वल टू 1900 मायनस 150. y इज इक्वल टू हे 0, 10 मधून 5 गेले 5, 8 मधून 1 गेला 7, 1750 किलोमीटर. तर हे एरोप्लेननं डिस्टन्स कव्हर केलं आपलं आणि हे डिस्टन्स जे आहे
ते बसनं किती 150 किलोमीटर बसनं. ओके, मग खाली तुम्ही वाक्य लिहिणार. का वाक्य लिहिणार? विशाल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस इज 150 किलोमीटर्स अँड विशाल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन इज 1715 किलोमीटर. आणि या दोघांची बेरीज घेतलं तर आपल्या ठिकाणी 19 भेटायला पाहिजे. तर हे तुमच्या स्वाध्यायामधलं असं या ठिकाणी शेवटचा प्रॉब्लेम होता. आणि त्याचे फक्त इथं स्टेटमेंट तुमचे शेवटचे लिहायचे राहिले. ते शेवटचे स्टेटमेंट तुम्ही त्या ठिकाणी लिहून घ्या आणि पुन्हा एक बार प्रॅक्टिस करून बघा. येत्या रविवारी आपल्याच्यावरती पेपर होणार आहे. MCQचा झाला तर किंवा थेचा कसाही होईल. तर घरी बसून तुम्हाला पेपर जर ॲप्लिकेशन तयार झालं तर तुम्हाला डायरेक्टली ऑनलाईन पेपर ठिकाणी कोड दिला जाईल. नाही झालं तर थेरी पेपर होईल. मात्र पेपर या रविवारी निश्चितपणे तुमचा होणार आहे. तर बघूया, किंवा काही ठिकाणी मी पोहोचणार आहे घरी पेपर घेण्यासाठी किंवा पेपर तपासण्यासाठी काही झालं तर या सगळ्याच गोष्टीसाठी तुम्हाला सज्ज राहायचं आहे आणि चांगल्या प्रकारचा अभ्यास करून आणि पुन्हा पुन्हा रिव्हिजन, पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस, या सगळ्याच गोष्टी तुम्हाला ठिकाणी करायच्या आहेत. ओके, तर अशाच प्रकारच्या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारचा अभ्यास करावा, चांगल्या प्रकारची माहिती मिळवावी, चांगल्या प्रकारचं ज्ञान मिळवावं. आणि काही 2 दिवसानंतर किंवा लागलीच आपण जॉमेट्रीच्या पार्टला ठिकाणी सुरुवात करणार आहोत. सिमिलॅरिटी, त्याच्याबद्दलची काय माहिती, टेस्ट किंवा गेल्या वर्षीची काय तुम्ही 9thला शिकला ते पुस्तक एक बारचं वाचून ठेवा. जेवढे काय टेस्ट वगैरे पाहिलात सगळ्या गोष्टी, किंवा जॉमेट्रीमध्ये गेल्या वर्षी काय काय पाहिलो आपण, त्या सगळ्याच गोष्टी तुम्ही या ठिकाणी पाहून घ्यायच्या आहे. आणि त्याची पण रिव्हिजन, प्रॅक्टिस या ठिकाणी तुम्हाला करायची आहे. ओके, कारण त्याच्यातले कन्सेप्ट बरेचसे काही या ठिकाणी आपल्याला यावर्षी याच्यामध्ये पाहता येतात. त्यामुळं तुम्ही ते पण पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे. ओके, धन्यवाद. पुन्हा जो आपण बोलूया आपल्या विषयानुसार, टॉपिकनुसार. ओके, धन्यवाद.